गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? व्हिडिओ बघताय, अभ्यास करताय. आय होप मी तयार करत असलेले व्हिडिओ लेसन्स वेळोवेळी पाहताय आणि दिलेल्या असाइनमेंट्स देखील सोडवत आहे. ते आमचा पॉझिटिव्ह प्रयत्न आहे की या सुट्टीच्या पिरियडमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त या स्वरूपातून ज्ञान कसं देता येईल. ठीक आहे, तर आज आपण सुरू करूया रोटेशनल मोशनचा पुढचा पार्ट, दॅट इज अँग्युलर मोमेंटम. सो अँग्युलर मोमेंटमला सुरू करण्यापूर्वी मी थोडीशी कहाणी रिपीट करतो. आपण लिनियर मोशनमध्ये शिकलो की वस्तू फोर्स ॲप्लाय केल्यामुळे मूव्ह होते, न्यूटनचा फर्स्ट लॉ. आणि एकदा का ती वस्तू मूव्ह व्हायला लागली, ती बॉडी विथ द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स त्या फोर्सच्या दिशेने मूव्ह व्हायला लागली तर तिची वेलॉसिटी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. मग हे कसं होणार? तर ऑब्व्हियसली फोर्सचं कमी किंवा जास्त होणं व्हेलॉसिटीला वाढवायला किंवा कमी करायला जबाबदार असतो. मग हा जो बदल आहे मासच्या व्हेलॉसिटीमध्ये होणारा बिकॉज ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स, ह्याच्यावरती न्यूटनने एक लॉ दिला, दॅट इज न्यूटन सेकंड लॉ. न्यूटनने ऑब्झर्व केलं का मास व्हेलॉसिटीचा कंबाईन इफेक्ट हा बदलतोय विथ द ॲप्लिकेशन ऑफ विथ द चेंज इन फोर्स. त्याने ह्या बदलाला मोमेंटम असं नाव दिलं. मग आपण बघतो मोमेंटम लिनियर मोशनमध्ये मोमेंटम म्हणजे पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. मग न्यूटनने काय घेतलं तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे नंतरचं मोमेंटम मायनस अगोदरचं मोमेंटम भागिले टाईम. रेट म्हणलं का टाईम तिथं डिवायडेड बाय आलाच. तर आपण स्पीड वाढतोय अशा दृष्टीने जर कन्सिडर केलं तर नंतरचं मोमेंटम म्हणजे P2 मायनस P1 डिवायडेड बाय टी इज इक्वल टू फोर्स, असं न्यूटनने तिथं सांगितलं. आणि याला आपण न्यूटनचा सेकंड लॉ म्हणतो. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. सो सांगायचं तात्पर्य हे का एकदा का वस्तू मोशनमध्ये आली का त्या ठिकाणी त्या वस्तूला मोमेंटम प्राप्त होतं, राईट. मग आता आपण शिकत आलेलो जी मोशन आहे यामध्ये वस्तू स्वतःभोवती फिरते. तर इथं देखील न्यूटनचे लॉ आपल्याला व्हिज्युअलाइज करता येतील. लाईक वस्तू स्वतःभोवती स्वतःहून नाही फिरणार. म्हणजे तुम्ही तिला हातही नका लावू आणि वस्तू समोर ठेवा, इट विल नॉट रोटेट ॲटोमॅटिकली, राईट, अनलेस इट इज अटॅच बाय सम मोटर ऑर सम इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइडेड. सिम्पल. एखादी वस्तू समोर ठेवा आणि ती जादूने फिरणार नाही. तुम्हाला जर तिला फिरवायची असेल, तिच्यामध्ये जर रोटेशन प्रोड्यूस करायचं असेल तर तुम्हाला तिच्यावरती टॉर्क अप्लाय करावं लागेल. काय अप्लाय करावं लागेल? टॉर्क. सो इट इज ॲनालॉगस टर्म टू द फोर्स. लिनियर मोशनमध्ये आपण फोर्स अप्लाय करतो आणि रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला टॉर्क अप्लाय करावं लागतो. मग विथ द ॲप्लिकेशन ऑफ टॉर्क यू कॅन प्रोड्यूस रोटेशन इन द बॉडी. मग टॉर्क कशाच्या विरुद्ध काम करतो? तर बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या. टॉर्क कशा विरुद्ध काम करतो? बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या. जसा फोर्स मासच्या विरुद्ध म्हणजे इनर्शियाच्या विरुद्ध काम करून मोशन प्रोड्यूस करतो, तसा टॉर्क मोमेंट ऑफ इनर्शियाच्या विरुद्ध काम करून मोशन प्रोड्यूस करतो, राईट. आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी शिकलेलो आहे. त्यामुळे साहजिक आहे आता बॉडी ज्यावेळेस मोशनमध्ये येईल, रोटेशन सुरू होईल, तर तिला मोमेंटम तिथेही प्राप्त होणार आहे. जर लिनियर मोशनमध्ये मोमेंटम आहे तर रोटेशनल मोशनमध्ये देखील मोमेंटम असणारच. आणि हे जे मोमेंटम आहे जे रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला वस्तूमध्ये दिसून येतं, याला म्हणायचं अँग्युलर मोमेंटम. मग आता आपण थोडं बघू. समजा P इज इक्वल टू MV हा लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे लिनियर मोशनमध्ये, ज्यामध्ये मास आहे जो इनर्शियाचं काम करतो आणि व्हेलॉसिटी आहे. तसंच आपण अँग्युलर मोमेंटमसाठी लिहू शकतो L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. कारण ॲनॉलॉजी काय सांगते का मासचं काम इथं कोण करतं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि व्हेलॉसिटीचं काम कोण करतं आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. मग हा फॉर्म्युला तयार होऊ शकतो का? तर येस, एक्झॅक्टली हा फॉर्म्युला तयार होईल आणि आजच्या सेशनमध्ये आपल्याला हा फॉर्म्युलाच तयार करायचा आहे. पण तत्पूर्वी आपण अँग्युलर मोमेंटमची बेसिक डेफिनेशन आणि ॲज अ क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी म्हणून त्याचं थोडंसं फिजिक्स समजून घेऊया. तर मित्रांनो, अँग्युलर मोमेंटमला आपण कसं डिफाईन करणार? तर अँग्युलर मोमेंटम म्हणजे मोमेंट ऑफ ए लिनियर मोमेंटम. म्हणजे काय? तर अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू P इंटू R स्केलर फॉर्ममध्ये. P म्हणजे लिनियर मोमेंटम, R म्हणजे डिस्टन्स ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आता हे कुठून आलं ते समजून घ्यायला फार सोपं आहे. सी, आपल्याला ज्यावेळेस एखाद्या वस्तूमध्ये रोटेशन प्रोड्यूस करायचं असतं किंवा सर्क्युलर मोशन प्रोड्यूस करायची असते, आपण तिच्यावरती फोर्स अप्लाय करतो टॅन्जेन्शियल डायरेक्शनने. त्यालाच मी टॉर्क म्हटलं, राईट. तर आपण टॉर्क अप्लाय करतो. आता वन्स दिस फोर्स इज अप्लाइड, त्या वस्तूला
टेंजेन्शियल व्हेलॉसिटी देखील मिळते. आपण सर्क्युलर मोशनमध्ये बघितलं. मग आता जर टेंजेन्शियल व्हेलॉसिटी मिळेल तर ऑब्विसली ह्याच दिशेने तिला लिनियर मोमेंटम असणार. एम जर वस्तूचं मास आहे आणि व्ही जर व्हेलॉसिटी, तर दोघंही एकाच दिशेला असणार, म्हणजे टेंजेन्शियल डायरेक्शनला त्याला लिनियर मोमेंटम आहे. आता हे लिनियर मोमेंटम ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती अंतरावर ॲक्ट होतं आहे? आर अंतरावर. मग ह्या दोन व्हेक्टरचा कंबाईन इफेक्ट म्हणजे याची आपण जर मोमेंट घेतली, मोमेंट म्हणजे काय? फोर्स इंटू फोर्सच्या बाबतीत आपण टॉर्क म्हणजे काय घेतलेलं? फोर्स इंटू डिस्टन्स. तसंच मोमेंट ऑफ दिस मोमेंटम जर घेतलं तर काहीतरी तयार होणार आहे. मग मॅथमॅटिकली जर बघितलं तर याची मोमेंट घ्यायची म्हणजे आपल्याला आर बार क्रॉस पी बार हा वेक्टर प्रॉडक्ट घ्यावा लागेल. मग आर बार क्रॉस पी बार हे दोन वेक्टर एका प्लेनमध्ये, हे दोघांचा जर वेक्टर प्रोडक्ट केला तर मी आता पी बार व्हेलॉसिटीची डायरेक्शन जर अशी दाखवली, आरची डायरेक्शन माझी अशी आहे, तर त्या केसमध्ये व्हर्टिकली ॲक्सिसच्या दिशेने एक फिजिकल क्वांटिटी तयार होईल अँड दॅट इज एक्झॅक्टली युअर अँग्युलर मोमेंटम. सो अँग्युलर मोमेंटम इज मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. सो दिस इज मॅथमॅटिकल डेफिनेशन. ध्यानात राहील, अँग्युलर मोमेंटम इज अ मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. आपण आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर किमती टाकल्या तर एल इज इक्वल टू काय येणार? एम इंटू व्ही इंटू आर. आता याचं युनिट काय येईल मग? किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. दिस इज द युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्याचे डायमेन्शन्स आपण काढू शकतो, M1 L2 T-1. सो दीज आर द डायमेन्शन्स. मग आता MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने काय काय महत्त्वाचं आहे? तर अँग्युलर मोमेंटम इज अ व्हेक्टर क्वांटिटी. सेकंडली इट इज ॲक्सियल व्हेक्टर, कारण तो ॲक्सिसच्या अलॉंग ॲक्ट होतो, ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या. त्यानंतर आणखी काय म्हणता येईल? इट इज मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. याचा आपण पुढं आणखी याला एक्सपांड करू शकतो. हा क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणून हा येईल आर इंटू पी इंटू साईन थिटा, वेर थिटा इज दिस अँगल बिटवीन दीज टू वेक्टर्स. मग थिटा जर 90 डिग्री असेल म्हणजे ही हा टेंजेन्शियल असेल तर हा मॅक्झिमम असतो आणि अलॉंग दी ॲक्सिस असतो. हा जर बदलला तर हा सुद्धा त्या हिशोबाने बदलला. ठीक आहे, तो पुढचा भाग आहे, त्याची आत्ताच गरज नाही. सो आपण MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने बघत होतो. त्याचं युनिट काय आहे? किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. त्याचं तुम्ही CGS युनिट काढू शकता. तुम्ही त्याला इन टर्म्स ऑफ एखाद्या फिजिकल क्वांटिटीशी कम्पेअर करू शकता की त्याच्यासारखं युनिट असणारी फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, त्यानंतर त्याचे डायमेन्शन्स काय काय. सो दिस इज अबाउट अँग्युलर मोमेंटम डेफिनेशन, राईट. आता याच्यावर बोर्ड काय विचारेल? डिफाईन अँग्युलर मोमेंटम, स्टेट इट्स युनिट, स्टेट इट्स डायरेक्शन, हेच छोटे छोटे प्रश्न तुम्हाला इथं विचारतील. तर मित्रांनो, मगाशी मी सांगितलं की अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू आय ओमेगा. ॲनालॉगस फॉर्म्युला तयार होईल, पी इज इक्वल टू एम ओमेगा. तर आपण हा फॉर्म्युला तयार करायचा प्रयत्न करू. आणि एक्झॅक्टली इथेच तुम्हाला बोर्ड एक 3 मार्काचा प्रश्न विचारा. समजा बोर्डाने तुम्हाला प्रश्न विचारला, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम, तर तो कसा लिहायचा आणि ती थेअरी काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. तर मित्रांनो, रोटेशनल मोशनचा पार्ट सुरू केल्यानंतर आपण एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी हा पार्ट सॉल्व केला होता. आपण एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी काढली होती आणि त्यासाठी आपण काय थिअरी वापरली? तर रोटेशनल मोशनमध्ये प्रत्येक पार्टिकल, बॉडीचा प्रत्येक पार्टिकल काय करत असतो? सर्क्युलर मोशन. मग आपण जर एक बॉडी कन्सिडर केली की जिच्यामध्ये n नंबर ऑफ पार्टिकल्स आहे, तर प्रत्येक पार्टिकलची सर्क्युलर मोशन जर स्टडी केली, प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम जर काढलं तर आपल्याला बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काढता येईल. तर एक्झॅक्टली आपल्याला हेच करायचं आहे, राईट. सो सपोज आपल्याकडे एक बॉडी आहे, रिजिड बॉडी, विच इज परफॉर्मिंग रोटेशनल मोशन विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा अराउंड दी ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू पॉईंट O. ठीक आहे, अशी एक बॉडी आपण कन्सिडर केली. आता सपोज ही बॉडी n नंबर ऑफ पार्टिकल्सची बनलेली आहे आणि ते पार्टिकल्स त्या बॉडीच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून R1, R2, R3 टू Rn इतक्या अंतरावर आहे. तर मी असे काही पार्टिकल मानतो. लेट M1, M2, M3, Mn be the masses of particles of body. Then R1, R2, R3, Rn be their distances from the axis of rotation. You can show the particles like this. M1, M2, M3, Mn. These are R1, R2, R3, Rn. Right? आता मी सांगितल्याप्रमाणे जर बॉडी रोटेशनल मोशन करते तर प्रत्येक पार्टिकल काय करेल? सर्क्युलर मोशन करेल आणि प्रत्येक सर्कलची रेडियस R1, R2, R3 अशी वेगवेगळी आहे. समजा
आपण एका पार्टिकलची सर्क्युलर मोशन तर कन्सिडर केली तर याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी v1 असेल, याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी v2 असेल, याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी v3 असेल. म्हणजे प्रत्येकाची टँजेन्शियल व्हेलॉसिटी वेगळी असेल. कारण का तर रेडियस वेगळी आहे. आपल्याला माहिती आहे v इज इक्वल टू r ओमेगा. त्या हिशोबाने प्रत्येकाची टँजेन्शियल व्हेलॉसिटी वेगळी असेल. तर आपण तेही मानून घेऊ. लेट v1, v2, v3, vn be the tangential velocities of the body, of the particles, right? Then आता टँजेन्शियल व्हेलॉसिटी वेगळी आहे. आता त्या ठिकाणी आपण एनर्जी घेतली होती कारण आपल्याला फायनली एनर्जी काढायची होती. इथं आपल्याला मोमेंटम काढायचं म्हणजे आपल्याला इथं लिनियर मोमेंटम घ्यावं लागतं. मग जर टँजेन्शियल व्हेलॉसिटी वेगळी, मास वेगळे, तर प्रत्येक पार्टिकलचं लिनियर मोमेंटम वेगळं असेल. आपण मानून घेऊ P1, P2, P3, Pn विथ द लिनियर मोमेंटम्स ऑफ पार्टिकल्स. ठीक आहे. मग आता आपण फॉर्म्युलाचा वापर करू. सी वी नो P इज इक्वल टू mv. म्हणून पहिल्या पार्टिकलसाठी P1 इज इक्वल टू m1 इंटू v1. दॅट इज m1. v इज इक्वल टू काय आहे r ओमेगा. वी नो v इज इक्वल टू r ओमेगा. m1 r1 ओमेगा. तसंच दुसऱ्या पार्टिकलसाठी m2 v2 दॅट इज m2 r2 ओमेगा. सिमिलरली nth पार्टिकलसाठी mn vn दॅट इज mn rn ओमेगा. सो मित्रांनो हे झाले आपले अँग्युलर मोमेंटम. प्रत्येक हे झाले आपले लिनियर मोमेंटम. प्रत्येक पार्टिकलचे लिनियर मोमेंटम. आता आपण बेसिक डेफिनेशनचा वापर करू. सी वी नो L इज इक्वल टू P इंटू R. मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय असतं P इंटू R. लिनियर मोमेंटम मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स. इथं टँजेन्शियल आहे मोमेंटम म्हणून अँगल थिटा 90 डिग्री आहे. साइन थिटा इज इक्वल टू 1 आला म्हणून L इज इक्वल टू काय आलं P इंटू R. तर फर्स्ट पार्टिकलसाठी L1 इज इक्वल टू काय P1 R1. बट P1 इज इक्वल टू किती आपल्याकडे m1 R1 ओमेगा. सो पुट दिस व्हॅल्यू सो विल गेट m1 R1 स्क्वेअर ओमेगा. असंच जर आपण nव्या पार्टिकलसाठी काढलं तर Ln इज इक्वल टू काय Pn Rn दॅट इज mn Rn स्क्वेअर ओमेगा. ठीक आहे. सो आता आपल्याला प्रत्येक पार्टिकलचे अँग्युलर मोमेंटम मिळाले. नाव फायनली अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी. सो angular momentum of a body will be sum of L1, L2, L3 like Ln. So we have n number of particles, so n number of particles will have angular momentums L1, L2, L3, Ln, and their values are m1 r1 square omega, m2 r2 square omega, then mn rn square omega. So put this value here. So m1 r1 square omega plus m2 r2 square omega plus mn Rn square omega. ठीक है. Now you can see here these things can be clubbed together and we can take omega common throughout the expression. आणि या सगळ्यांची बेरीज आपण अशी लिहू mi ri square I is equal to 1 to n into omega. हे तुम्हाला माहिती आहे काय? This is nothing but moment of inertia of body and therefore it is I omega. So finally we have expression L is equal to I omega. So this is how we can derive expression for angular momentum. ठीक आहे. सो बोर्डाचा प्रश्न परत एकदा सांगतो. बोर्ड विचारणार डिफाईन अँग्युलर मोमेंटम, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम 3 मार्कासाठी. राईट. सो अँग्युलर मोमेंटममध्ये आता आणखी एक कन्सेप्ट आहे पुस्तकामध्ये दिलेलं आणि ते म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ती सेम स्टोरी रिपीट होती जी लिनियर मोशनमध्ये तीच आता इथे रिपीट होती. लिनियर मोशनमध्ये आपण बघितलं तर जर सिस्टीममध्ये रिझल्टंट फोर्स 0 असेल, आयसोलेटेड सिस्टीममध्ये रिझल्टंट फोर्स 0 असेल तर सिस्टीमचं लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट राहतं. आणि त्यासाठी आपण अनेक एक्झाम्पल बघितले नॅचरली. रॉकेट प्रपोल्शनपासून तर तुमचं बॉम्बचं फुटणं, बंदुकीची गोळी निघणं, त्यानंतर तुम्ही जंप करणं सिक्शोरला फ्रॉम दी बोट. So there are so many examples wherein we use the concept of conservation of linear momentum. This is natural law. जर तो नॅचरल लॉ लिनियर मोशनला लागू पडतो तर ऑब्वियसली तो अँग्युलर मोशनमध्ये, रोटेशनल मोशनमध्ये देखील लागू पडणार आहे. सो आता त्या ठिकाणी फोर्सचा रोल या ठिकाणी कोण प्ले करत आहे? टॉर्क. मग जर आयसोलेटेड सिस्टीममध्ये रिझल्टंट टॉर्क 0 झाला तर बॉडीचं काय कॉन्स्टंट होणार? अँग्युलर मोमेंटम. एक्झॅक्टली. So that is what is nothing but the law of conservation of angular momentum. आता बोर्डाने प्रश्न विचारला
स्टेट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा तुम्हाला कुठं दिसतो? इट्स ॲप्लिकेशन. सिंपल उत्तर. इन ॲन आयसोलेटेड सिस्टीम इफ द रिझल्टंट टॉर्क इज 0 देन द अँग्युलर मोमेंटम ऑफ ए सिस्टीम, द अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी remains constant, remains conserved. This is law of conservation of angular momentum. Mathematically you can write L is equal to constant if T is equal to 0. Now we know L is equal to I omega. So we can say I1 omega 1 is equal to I2 omega 2 is equal to constant. So you can write such a equation. And using this equation you can solve number of MCQs. Like मी तुम्हाला सांगितलं का हा पेन मी अगोदर त्याच्या सेंट्रल ॲक्सिस भोवती फिरवत होतो आणि नंतर मी तर च्युइंगम चिटकवलं. ठीक आहे. आता च्युइंगम चिटकवल्यामुळे ह्या पेनचं मास वाढलं, म्हणजे आता नंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला. I1 माझ्याकडे आहे काही फॉर्म्युल्याने, ओमेगा 1 माझ्याकडे आहे, I2 मी काढला आणि या प्रॉब्लेममध्ये आय कॅन फाइंड आउट ओमेगा 2. सो सच अ काइंड ऑफ प्रॉब्लेम्स आर आस्किंग CET इन एंट्रन्स एक्झाम MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू. राईट. सो दिस इज कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम अँड इट्स ॲप्लिकेशन. आता त्याचे इतर ॲप्लिकेशन जर आपण बघितले तर आपल्याला बॅलेट डान्सरचं ॲप्लिकेशन दिसेल. सी बॅलेट डान्सर म्हणजे बर्फवर स्केट करता करता डान्स करणाऱ्या त्या मुली असतात, मुलं असतात. राईट. सो त्यांची मुवमेंट जर बघितली तर ते बॉडी पोश्चर चेंज करतात. ज्यावेळेस ते बॉडीचे पार्ट्स म्हणजे त्यांचे हातपाय आतमध्ये घेतात त्यावेळेस ते जास्त प्रमाणात रोटेट होतात, कारण त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो आणि रोटेशन जास्त मिळतं. ज्यावेळेस ते बॉडीचे पार्ट आउटस्ट्रेच करतात मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो आणि त्यांना बॅलन्स प्लस रोटेशनवर कंट्रोल करता येतं. सिमिलरली तुम्ही पर्सन डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल बघितला असेल, तो ज्यावेळेस डाईव्ह करायसाठी पोझिशन तयार करतो तो स्ट्रेच असतो आणि नंतर तो डाईव्ह केल्यानंतर तो फोल्ड करतो बॉडीला, जेणेकरून तो जास्त गोल 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 फिरेल आणि पाण्यात पडेल आणि पाण्यात पडताना देखील तो स्ट्रेच होतो. सो तो मोमेंट ऑफ इनर्शिया ॲडजस्ट करून त्याची सेफ्टी ॲज वेल ॲज त्या इफेक्टला जास्त प्रमाणात आर्टिस्टिक करण्याचा प्रयत्न करत असतो. सो देर आर सो मेनी एक्झाम्पल्स तुमच्या पुस्तकातही काही दिलेले आहेत. आता आपल्याला मेनली हे जे अँग्युलर मोमेंटम आपण बघितलं का जर टॉर्क 0 असेल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतो, हे आपल्याला सिद्ध करायचं, हे प्रूव्ह करायचं. हा आपल्या याच्यावरचा पुढचा क्वेश्चन. सपोज बोर्डाने तुम्हाला विचारलं स्टेट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम अँड प्रूव्ह इट. सो स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे, द टॉर्क ॲक्टिंग इज 0 देन अँग्युलर मोमेंटम इज कॉन्स्टंट. यू कॅन राईट L इज इक्वल टू कॉन्स्टंट if T इज इक्वल टू 0. पण हे प्रूव्ह कसं करायचं? फार सिम्पल आहे. आपण 1-2 मिनिटांचं. See, we know by definition of angular momentum, L bar is equal to R bar cross P bar. आपण याचा वेक्टर फॉर्म घेतला. See, to prove the conservation of angular momentum, what we'll have to do? We have to differentiate this equation with respect to time. बाकी काही करायचं नाही. थोडंसं डेरिव्हेटिव्हचं नॉलेज असलं पाहिजे. मग आता मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो DL बार बाय DT इज इक्वल्स टू D बाय DT ऑफ R बार क्रॉस P बार. मी जर मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्हचा रूल वापरतो U इंटू Vचा, तर तो काय येईल मग? सो R बार क्रॉस DP बार बाय DT प्लस DR बार बाय DT क्रॉस P बार. तो हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. Now look at the terms. Here dP by dt is nothing but rate of change of linear momentum. Newton's second law म्हणजे तो काय फोर्स आहे, म्हणून इथं काय येईल R बार क्रॉस F टेंजेन्शियल फोर्स. राईट. प्लस dr बार बाय dt दिस इज नथिंग बट द टेंजेन्शियल वेलॉसिटी. सो इट इज V बार क्रॉस P बार. आता हा फोर्स इनटू डिस्टन्स असा गुणाकार आहे and that is nothing but torque, moment of a force about the axis of rotation, that is what is called as torque. आणि हा जो प्रोडक्ट आहे हा 0 आहे, कारण आपण बघितलं जर बॉडी रोटेट होतीये तर टेंजेन्शियल वेलॉसिटी आणि अँग्युलर मोमेंटम हे दोन्ही वेक्टर एकाच डायरेक्शनला असतील आणि दोन्ही वेक्टर जर एकाच डायरेक्शनला असतील तर त्याचा क्रॉस प्रोडक्ट किती असतो? 0 असतो. राईट. सो नाव वी हॅव DL बार बाय DT इज इक्वल टू T. मित्रांनो हा न्यूटनचा दुसरा लॉ आहे रोटेशनल मोशनसाठी. तिथं आपण बघितलं रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज फोर्स, इथं आपल्याला दिसते रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज टॉर्क. इजंट इट? राईट. सो दिस इज न्यूटन सेकंड. आता स्टेटमेंट आपण आपल्या उत्तराकडे जाऊ. सो आपल्याला काय विचारलं होतं की प्रूव्ह लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. नाउ अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, इफ T इज इक्वल टू 0, here put T is equal to 0,
then what happens? dl bar by dt will 0. This is what we want. If derivative of something is 0, that means that physical quantity, that something is constant. इथं अँग्युलर मोमेंटमचं डेरिव्हेटिव्ह 0 येतोय आणि याचाच अर्थ काय होईल? एल बार इज कॉन्स्टंट. मग आपण काय म्हणू शकतो? जर टॉर्क 0 असेल तर एल काय असतो? कॉन्स्टंट. अँड दिस इज द प्रूफ ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट फॉर द फ्युचर पॉइंट ऑफ व्यू as well as to solve the MCQs based on the angular momentum. ठीक है? So in next lecture we'll see the torque acting on the body and the rolling motion of the body. ठीक है? Thank you.